नितीन पाटील, कुणाल पाटील आणि पांड्या पाटील यांच्याकडून तुम्हाला इगतपुरीची ट्रिप असेल फार्म हाऊसवर, ते तुम्ही ठरवून घ्या कधी जायचं ते. सो प्रेझेंटेशन करण्याकरता मी तुषारजी सोनावणे यांना विनंती करतोय आणि सोबतच भावेश वनगा यांना विनंती करतोय. मिथुनजी पाटील आपणास विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. तुषार सोनावणे. कॅश प्राइज सर्व जे तुमच्याकरता लावलेलं होतं सर्व मिळालं ना प्रत्येक टीमला? कॅश प्राइज 50 रुपये, 50,000. सो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतोय सर्व संघ मालकांना माझी विनंती असेल. उजव्या बाजूला आपण बघितलं होतं की शिवतेज स्पोर्ट्स त्यांचे संघ मालक म्हणून बंटी पांडुरंग पाटील साहेबांकडे 50,000 पोहोचलेत. बंटी रोहनचे पाटील साहेबांकडून 50,000 पोहोचलेत. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू. मी विनंती करतोय श्री रोहन कुंजबिहारी पाटील साहेबांना आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. एनआर कट्टा टीमचे संघ मालक आदरणीय श्री राज चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. जय श्रीराम जुचंद्र टीमचे संघ मालक श्री हृदयनाथ भोईर साहेबांना विनंती करतोय. त्यांच्यासोबत जितेंद्र म्हात्रे यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. दीपक पाटील बंटी आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. दीपकजी या. सागर भोईर मॅनेजमेंटची सूत्र तुम्ही हाताळतायत, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. सागरजी या. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे करता धरता संस्थापक व आदरणीय श्री मोहन रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतोय. भावेचे पुणेकर साहेबांना विनंती करतोय आपण संघ मालक आहात त्यामुळेच अतिथी कक्षामध्ये या. इतकी मोठी स्पर्धा भरवणं हे कठीण काम होतं. आपल्या आर्थिक सहकार्यामुळे हे सर्व शक्य झालंय. युट्यूबची व्यवस्था आपण केली त्याबद्दल आपल्याला विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. कुणालचे म्हात्रे आपण सुद्धा या. कुणाल म्हात्रे जय श्रीराम जुचंद्र टीम कोनर आपण अतिथी कक्षामध्ये या. अमायरा 11 टीमचे संघ मालक मयूरचे पाटील यांना विनंती असेल आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. शिवतेज स्पोर्ट्स टीमचे संघ मालक नचिकेची घरत साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा या. आगरी बॉयज टीमचे संघ मालक मंगेशजी भोईर गौरव म्हात्रे यांना माझी विनंती असेल आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये यावं. आर के टायगर्स टीमचे संघ मालक कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. बंटी सिक्सर्स 2727 चे संघ मालक आहेत आणि छत्रपती वॉरियर्स टीमचे संघ मालक म्हणून जिग्नेशजी म्हात्रे निलेशजी चव्हाण साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. विहाना सुपर किंग्स रोहनजी आपण प्रत्येक खेळाडूंचं मनोबळ वाढवलं आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या प्लीज. त्याशिवाय बक्षीस वितरण समारंभ सुरू होणं कठीण आहे. आणि द ग्रेट मराठा परिवाराचे मोहन रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतोय आपण प्लीज या. वही आपण या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आलेल्या आमचे जे संघ मालक आहेत त्यांचा स्वागत आणि सन्मान इथून करूया. मनीष म्हात्रे आमच्यापर्यंत अधिकृत माहिती देतील. भावेचे पुणेकर मॅन ऑफ बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर करता ज्या आपण सायकल आले त्यांची सुद्धा चर्चा करणार आहोत. खास करून गोलंदाज म्हणून सायकल भावेचे पुणेकर साहेबांकडून आपल्याला या स्पर्धेकरता उपलब्ध झाले. फलंदाज म्हणून सायकल अभिषेकजी म्हात्रे ज्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत त्यांच्याकडून या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. स्पर्धेसाठी लागणाऱ्या ज्या काही ट्रॉफीज आहेत ते म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स चे मालक मनीषजी म्हात्रे कल्पजी म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. मालिकावीर करता बॅट, इमर्जिंग प्लेअर करता शूज व बॅट आणि फिल्डर करता शूज ही ब्रँडेड स्पोर्ट्स यांच्याकडून या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेत.
त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय, त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. ब्रँडेड स्पोर्ट्सचे कैबल्य पाटील जर असतील तर त्यांना अतिथी कक्षामध्ये आम्ही आमंत्रण देतोय. चला आपण द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु त्यांच्या वतीने गणेश साटम या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतोय आदरणीय कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. नक्कीच प्रत्येक संघ मालकाचा फार महत्व असते प्रीमियर लीगच्या माध्यमातून. एकदा जोडल्या टाळ्यांचं स्वागत करूया. द ग्रेट मराठा जुचंद्र या टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहनदादा पाटील या ठिकाणी नाही आहेत आणि गणेश सारवणीकडे उपस्थित झाले. खूप खूप धन्यवाद मोहनदादा पाटील. पुढील आपण बघतायत कुणाल मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत, को ओनर आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी पुन्हा एकदा विनंती करतोय. JPL चं हे चौथं पर्व या ठिकाणी गाजवलंय, ते म्हणजेच बंटी सिक्सर 2727 या टीमने आणि ते विजेते बनलेत. उपविजेता पदावर आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने भरपूर मेहनतीने पुढे आलेला जय श्रीराम जुचंद्र संघाला पाहिलंय. त्याच्यानंतर पहिल्यांदाच या JPL मध्ये प्रवेश घेणारा संघ म्हणजेच आगरी बॉईज या टीमची कामगिरी खूप चांगली आणि प्रभावी झाली आहे. चला आता आपण अभिषेकजी म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान करूया. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सायकल ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये उपलब्ध झालेली आहे ते अभिषेक म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान कुमार प्रथमेश कन्हैया भोईर पतू भोईर यांच्या शुभ हस्ते होतोय. अभिषेक दादा म्हात्रे यांचा विशेष सन्मान या संपूर्ण JPLच्या माध्यमातून केला जातो. माईची उपदेने शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित त्यांना केल्या जाते. खूप खूप धन्यवाद. आपल्या माध्यमातून सायकल स्पॉन्सरशिप करण्यात आले. त्याच्यानंतर आपण बघतायत आगरी बॉईज टीमचे संघ मालक तर आहेत, मात्र त्यांच्या बाजूला आपण बंटी सिक्सर 2727 चे संघ मालक कुमार काव्य पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. हे तुम्ही बघू शकतायत दोघेही तिथे पोहोचलोत. काव्य पाटील काव्या मनोज पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोज पाटील यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. दीपक पाटील बंटी प्लीज या ना. मनोज पाटील आपण सुद्धा या. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून मनोज पाटील यांच्याकडे पाहिलं जातंय. बंटी म्हणजेच दीपक पाटील आपण सुद्धा या. आमंत्रण आपल्याला दिलं जातं, सातत्याने आम्हाला ती माहिती दिली जाते. एक मनोज पाटील या. पुढील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. पुढे आगरी बॉईज टीमचे संघ मालक गौरवजी म्हात्रे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. गौरव म्हात्रे मंगेश भोईर यांचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मात्र गौरव म्हात्रे इथे उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. JPL मध्ये प्रथमताच त्यांचा संघ पाहायला मिळाला. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या संघाने पटकावलं गेलं. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आपले देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहेत. खेळाडूंचं मनोबळ कसं वाढेल हे प्रत्येक वर्षी JPL मध्ये राखण्याचं काम करणारा व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय मिथुनजी पाटील यांचा स्वागत आणि आपण सन्मान करूया. मिथुन सतीश पाटील यांचं स्वागत करण्याकरता मी पुन्हा एकदा आमंत्रण देतोय कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांना. माईची उपदेने शॉल त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन मिथुनदादा पाटील यांचा विशेष सन्मान JPL जुचंद्र प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये या ठिकाणी प्रथमेश भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी विनंती करतोय आणखीन एक अविनाशी गावकर साहेबांना 5110 रुपये त्यांच्या पतीने या स्पर्धेकरता उपलब्ध झाले. आपण अतिथी कक्षामध्ये या. त्याच्यानंतर आपण
स्वागताने सन्मान करूया बंटी सिक्सर टीमचे सदस्य आणि युवा कार्यकर्ते शुभमजी म्हात्रे यांचा स्वागताने सन्मान या ठिकाणी होतोय. SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर आहेत शुभम दादा म्हात्रे आणि त्यांचा विशेष सन्मान या JPL पर्व 14 मध्ये केला जातो. मायची उपदेणे शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. खूप खूप धन्यवाद. तदनंतर आपण बघतायत जितेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. जय श्रीराम जुचंद्र टीमचे संघ मालक म्हणून दोघांनी चांगलं काम पाहिलंय. हृदयनाथ भोईर आणि जितेश म्हात्रे. आता जितेश म्हात्रे यांचा स्वागताने सन्मान होतोय. चांगलं योगदान केलंय या JPL मध्ये या सर्वांनी. प्रत्येकानं प्रोत्साहित केले, स्वतःच्या संघाला तर चांगलं प्रोत्साहित केलं आणि त्यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. प्रत्येकाचा मान सन्मान सातत्याने केला जातो जुचंद्र परिसरामध्ये. आणि जय श्रीराम टीमचे आणखीन संघ मालक हृदयनाथजी भोईर त्यांच्या आयकॉन काढून सुद्धा खूप चांगलं काम केलंय. उपविजेते पदावर त्यांना जरी समाधान मानावं लागलं असलं तरी चांगली भरीव कामगिरी त्यांच्या टीमने केलंय आणि हृदयनाथ भोईर यांचा स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. चांगली भूमिका त्यांनी अदा केली या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. गेल्या वर्षी देखील जर पाहिजे तर टीम ओनर राहिले आणि यंदाही जर पाहिजे तर चांगला खेळ त्यांच्या संघाने दर्शवला गेला. त्याच्यानंतर आपण बघतायत आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांच्या वतीने इथे गणेश साठम आले, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान केलाय. तदनंतर आपण बघतायत अविनाशी गावकर, नचिकेत जी घरत म्हणजे शिवतेज स्पोर्ट्स टीमचे प्रतिनिधी असतील तरी या, प्रतिनिधी असले तरी या, त्यांचा स्वागत आणि सन्मान करतोय. त्यानंतर अविनाशजी गावकर साहेबांचा आपण विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर करतोय. मायची उपदेणे शॉल आणि त्यानंतर जर पाहिजे तर सन्मान चिन्ह देऊन त्याचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्वर्गीय शशिकांत रत्नाकर गावकर यांच्या स्मरणार्थ 5110 रुपयाचा आर्थिक सहकार्य आदरणीय अविनाशी गावकर लहू साहेबांनी या स्पर्धेकरता केलाय. त्यामुळेच त्यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावर होताना दिसतोय. तदनंतर आपण विशेष सन्मान असेल, खास करून अतिविशेष सन्मान असेल, ही रजनी क्रिकेटची जी स्पर्धा आयोजनाची सर्वप्रथम संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आले, ज्यांचे विचार आणि जे सर्वप्रथम या परिसरातील खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम करण्याचं काम ज्यांनी केलंय, संपूर्ण मंडपची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झालंय, ते आदरणीय कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. त्यांच्यासाठी जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. मी हृदयनाथजी भोईर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते संघ मालक आहेत पतू पॅकर्स टीमचे, परंतु JPL ची या 4थ्या पर्वाची रजनी क्रिकेटची संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली. प्रत्येकाने मनापासून या व्यक्तीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण की एक सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळते आणि त्यांच्या संकल्पनेतून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन केले गेले. खूप खूप धन्यवाद प्रतिमेश दादा भोईर. त्याच्यानंतर मार्ग्रेट 11 टीमचे संघ मालक, जरी त्यांचा संघ पराभवाच्या छायेमध्ये गेला असला तरी त्यांच्या तर्फे खेळाडूंना पारितोषिक देण्याचं काम केलंय. त्यामुळेच मी मार्ग्रेट 11 टीमचे जीवनजी डिसोजा, आपण जर असाल तर अतिथी कक्षामध्ये या, अन्यथा आपल्या वतीने आपला प्रतिनिधी या. जीवनजी डिसोजा मार्ग्रेट 11 टीमचे संघ मालक आहेत, त्यांच्या वतीने जर कोण प्रतिनिधी असतील तर त्यांनी या. त्याच्यानंतर अमायरा 11 टीमचे संघ मालक मयूरजी पाटील, मयूरजी पाटील नसतील तर त्यांच्या वतीने त्यांचे खेळाडू येणार कट्टा श्री राज चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती करते, आपण अतिथी कक्षामध्ये या. आणि राज पाटील जर नसतील तर त्यांचे प्रतिनिधी आपण अतिथी कक्षामध्ये या. अनिकेत भोमटे या. विहाना सुपर किंग संघ मालक श्री रोहन कुंजबिहारी पाटील साहेबांना विनंती करतोय, आपला सुद्धा यथोचित मान सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आपण अतिथी कक्षामध्ये या. याआधी सुद्धा सुरुवातीपासून सर्व संघ मालकांना आम्ही आमंत्रण दिलंय, सो प्लीज आपण या. RK टायगर्स टीमचे संघ मालक कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांना विनंती करतोय, जीवन डिसोजा मार्ग्रेट 11 टीमचे जीवनजी डिसोजा यांच्या वतीने आपण बघतायत कौशिक म्हात्रे यांना, त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. प्रथमेश भोईर यांच्या शुभ हस्तेचा स्वागत आणि सन्मान होतोय. तुषार, हा विशेष सन्मान मार्ग्रेट 11 टीमचे होणं अर्थातच जर जीवनजी डिसोजा यांचा पाहायला मिळतोय.
परंतु ते उपस्थित नसल्याच कारणाचा कौशिक बिट्टू यांना आपण पाहत आहेत मायची उपदेणे इशारा आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा विशेष सन्मान जुचंद्र प्रीमियर लीग JPL मध्ये केला जातोय. आर के टायगर्स टीमच्या वतीने जर कोणी आलं असेल तर त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. आर के टायगर्स जनक भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. जनक भोईर या आर के टायगर्स टीमच्या वतीने आपला स्वागत आणि सन्मान होतोय. छत्रपती वॉरियर्स टीम चे संघ मालक या ठिकाणी जर असतील त्याने सुद्धा या. आर के टायगर्स तर्फे जनक भोईर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. शिवतेजचे रोहितचे निकम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आर के टायगर्स यांच्या वतीने आर केचे खऱ्या अर्थाने सपोर्टर्स सहाय्यक या ठिकाणी जनक भोईर आलेत आणि शुभम म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण करावा. आर के टायगर्स टीम म्हटली तर कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांचा हा संघ होता. संघ मालक जर नसते तर मग JPL आपल्याला भरवता आली नसती. संघ मालकाने लाख मोलाचं काम केलंय. जनक भोईर यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर पाहायला पडतोय. खूप खूप धन्यवाद आर के टायगर्स. त्याच्यानंतर शिवतेज स्पोर्ट्सचे नचिकेतची घरत या ठिकाणी उपस्थित नाहीत परंतु त्यांचे कावडू आपण बघतायत रोहित निकम मॅनेजर आहेत आणि रोहित निकम यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. नचिकेतची घरत त्यांचा संघ आपण पाहिला गेला. चला मी विनंती करतोय शुभम म्हात्रे साहेबांना विनंती करतोय. शुभम म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. शिवतेज स्पोर्ट्सचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित नाहीत परंतु मॅनेजर रोहित निकम उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अमायरा 11 टीमच्या वतीने जर कोण असेल तर लवकरात लवकर या. अमायरा 11 चेतन पाटील असाल तर या प्लीज. चला अमायरा 11 खेळाडू जर असतील तर प्लीज आमच्या या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. प्लीज मी विनंती करतोय अमायरा 11. सुनील मुकादम या ठिकाणी उपस्थित आलेत. अमायरा 11 तर्फे प्रसन्न म्हात्रे आलेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. मयूर पाटील हे संघ मालक होते. विनंती असेल माझी हृदयनाथ भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करावा. अमायरा 11 टीमच्या वतीने प्रसन्न म्हात्रे आलेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. तुषार खूप खूप धन्यवाद अमायरा 11 या टीमचे देखील आम्ही आभारी आहोत. मयूरजी पाटील आपले देखील खूप खूप आभार. त्याच्यानंतर छत्रपती वॉरियर्स संघ मालक म्हणून आपण बघितलं तर निलेशजी चव्हाण आणि जिग्नेशजी म्हात्रे होते परंतु स्वागत आणि सन्मान आपण करतोय कल्पेश म्हात्रे यांचा. कल्पेशजी आपण पुढे या. जितेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. छत्रपती वॉरियर्स टीमचे आयकॉन आहेत अर्थातच कल्पेश म्हात्रे परंतु त्यांच्या टीमचे ओनर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान JPL पर्व 4 मध्ये केला जातोय जितू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. मला वाटतं सर्व संघ मालकांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान झालेला आहे ज्या पद्धतीने आपण उल्लेख केलाय. त्याच्यानंतर आता आपण या स्पर्धेकरता उपलब्ध झालेले आमचे पंच 1 by 1 या जुचंद्र गावातील एक अनमोल रत्न ललित भोईर. सर प्लीज कम ऑन स्टेज. ललित भोईर सरांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. ललित भोईर यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय मिथुनजी पाटील यांना आपलं शुभ हस्ते तो स्वागत आणि सन्मान आपण करावा. या परिसरातील जर पाहिजे एक अफलातून पंच म्हणून नेहमीच त्यांना पाहिलं जातं आणि ललितजी भोईर सरांचा आपण विशेष सन्मान जुचंद्र प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये करतोय. हे तुम्ही बघू शकताय तर कोणतीही स्पर्धा असो लगेचच ते त्या स्पर्धेमध्ये दाखल होत असतात. त्यांना आमंत्रण दिलं जातं आणि या
चांगल्या पंचांबद्दल बोलायचं झालं तर खूप चांगलं काम मागच्या काही टुर्नामेंट्स मध्ये सुद्धा त्यांच्याकडून घडून आलंय. तदनंतर आपण विशालजी नाईक सरांना आमंत्रण करतो. विशालजी प्लीज या. विशालजी नाईक, अतिशय चांगलं काम विशालजी नाईक सरांचं सुद्धा होतंय. मी कुणाल म्हात्रे यांना विनंती करतोय. कुणाल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते विशालजी नाईक सरांचा स्वागत आणि सन्मान होतोय. सलग 4 रजनीमध्ये त्यांची चांगली कामगिरी या ठिकाणी होताना दिसतोय. विशालजी नाईक यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. कित्येक वर्ष त्यांनी गोडदेव या टीम साठी क्रिकेट खेळलं, परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर पंचांची भूमिका देखील तेवढीच महत्वाची राहते. विशालजी नाईक सरांसाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजवणार आहोत. त्याच्यानंतर असे एक पंच जे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच आपल्याला दिसत असतात आणि या स्पर्धेकरता आवर्जून ज्यांना आमंत्रण दिलं आणि उपस्थित राहिलोय, विरलजी नायर सरांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी विनंती करतोय गौरव म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण करावा. खूप चांगलं काम 4 रजनीमध्ये या सर्व पंचांचं राहिलंय. पालघर जिल्ह्यातील नामांकित पंच अर्थातच पाहिजे तर विरलजी नायर यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. मायेची उपदेणे शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन हा विशेष सन्मान गौरवदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खूप खूप धन्यवाद विरलजी नायर सर. आता मी विनंती करतोय जय श्रीराम टीमचे मनीषजी मांगेला यांना आपण अतिथी कक्षामध्ये या. मनीषजी मांगेला यांना सुद्धा आम्ही आमंत्रण देतोय. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. क्या बात आहे. नारंगी परिसरातून इथे मॅच पाहण्यासाठी आलेत आणि त्यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतो. या आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मनीषजी मांगेला साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय अभिषेक म्हात्रे यांना. अभिषेक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मनीषजी मांगेला यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. जय श्रीराम टीमच्या केब्यामध्ये त्यांना आपण पाहिलं आणि खूप चांगला सपोर्ट त्यांचा राहिलाय या स्पर्धेकरता. या JPL साठी त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय या अतिथी कक्षामध्ये. चला त्यानंतर आपण ऑफिशियली कॉमेंटेटर यांचा आपण विशेष सन्मान घेणार आहोत. व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ बाफणे अर्थात जर पाहिलं तर संदीपजी पाटील यांचा, संदीपजी गावण यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. पोलीस पाटील आहेत, त्याच कारण जर पाहिलं तर संदीपजी पाटील या नावाने देखील प्रचलित आहेत. आणि प्रतिमेजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करणार आहोत. पोलीस पाटील आहेत बाफणे गावाचे आणि त्यांनी जर पाहिले तर पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं विनामूल्य जर पाहिले गेले तर समालोचन आम्ही करू. आणि खूप खूप धन्यवाद संदीपजी गावण. प्रत्येकाने टाळ्या वाजवायचे आहेत. 4 दिवस विनामूल्य समालोचन त्यांच्या माध्यमातून झालं गेलं. खूप खूप धन्यवाद. नक्कीच जोरदार टाळ्या संदीप गावण सरांकरता. आपल्याच परिसरातील गोड आवाज, एक वेगळी शैली आहे त्यांची. आणि त्यानंतर या तुषारजी सोनवणे विनामूल्य कॉमेंट्री ते देखील करतायत या स्पर्धेमध्ये सलग 4 दिवस आणि त्यांचा विशेष सन्मान. मी विनंती करेन शुभम म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान आपण करायचा आहे. व्हॉइस ऑफ चंद्रपाडा वाकीपाडा तुषार सोनवणे यांचा विशेष सन्मान. जोरदार टाळ्या त्यांच्या करता. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय अक्षयजी साटम यांचा. विनामूल्य 4 रजनीमध्ये त्यांनी चांगलं समालोचन केलंय, त्याबद्दल त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय या अतिथी कक्षामधून मिथुन पाटील यांना. मिथुनचे पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. आता खूप चांगल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं धावतं समालोचन आपल्याला ऐकायला मिळत असतं. खऱ्या अर्थाने विनामूल्य 4 रजनीमध्ये त्यांनी सुद्धा चांगलं समालोचन केलंय, त्याबद्दल त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. पहिलं असं जुचंद्र गाव आहे तिथे 4 कॉमेंटेटर आपल्या गावाच्या स्पर्धेमध्ये विनामूल्य समालोचन करतायत आणि प्रत्येक कॉमेंटेटरचे आभारी आहोत. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया भावेची वनगा यांचा. अभिषेक म्हात्रे यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते भावेची वनगा यांचं स्वागत आणि सन्मान करूया. विनामूल्य 4 रजनीमध्ये त्यांनी धावतं समालोचन दिलं आणि JPLचं हे 4थ्या पर्वामध्ये, JPLच्या या 4थ्या पर्वामध्ये विनामूल्य समालोचन आपल्याला पाहायला मिळतोय
आणि खऱ्या अर्थाने आपल्या स्थानिक समालोचकांना संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आम्ही विशेष आभार मानतोय. आमचे स्कोरर विशाल भोईर विनामूल्य विशाल भोईर यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये गौरव म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होताना दिसेल. विशालजी भोईर चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत ते पोहोचवत असतात. त्यामुळेच गौरव म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान इथे करताना गौरव म्हात्रे यांना आपण बघतोय. विशाल भोईर यांचा लेखाजोखा इतका चांगला आहे की दशरथ पाटील यांनी म्हटलं होतं की तलाठी व्हायला पाहिजे होते. तदनंतर आपण डीजे युवराज प्रोप्रायटर हिमालय पाटील या ठिकाणी उपस्थित नाहीत परंतु त्यांच्या वतीने आपण बघतायत ऑपरेटर रोहित जयस्वाल आरजे एडिटर रोहित जयस्वाल यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी कृणाल म्हात्रे यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते कृणाल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. आता मी विनंती करतोय JTC आणि TCP लाईव्हचे दोन्ही प्रोप्रायटर यांना विनंती करतोय आपण समोर या ठिकाणी मृणाल म्हात्रे आहेत आणि सोबतच MB महेंद्रचे बघत आहेत की लाईव्हची सर्व व्यवस्था द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक महाराष्ट्रातील युवा समाजसेवक आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून झाली होती आणि जी काही रोख रक्कम होती ती लगेचच त्यांनी या ठिकाणी अदा केलंय. भाई तुमचं मनापासून आभार असेल. आम्ही आवर्जून आमची अपेक्षा होती की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. या दोन्ही युट्यूब चॅनलचा आपण विशेष सन्मान करतोय. JTC लाईव्ह TCP लाईव्ह जय आणि वीरू त्यांना म्हटलं जाते आणि दोन्ही चॅनल एकत्र आले या स्पर्धेकरता म्हणून त्यांचा खूप खूप धन्यवाद. मोहनदादा पाटील यांनी सर्व खर्च दिलाय लाईव्हचा आणि त्यांचा देखील आभार. एकदा जोरदार टाळ्या क्लिअरिटी का बिग बॉस TCP लाईव्ह आणि JTC लाईव्ह मृणाल म्हात्रे महेंद्र भगत यांचा जोडीला सन्मान. आणि खऱ्या अर्थाने आपल्या युट्यूब वाहिनीला जर तुम्ही संधी दिली तर त्यांचे सबस्क्रायबर वाढू शकतात. त्यांच्या ज्या चुका असतील त्या तुम्ही त्यांच्या समोर आणा परंतु इतकी चांगली क्लिअरिटी इतकी चांगली क्वालिटी TCP आणि JTC दिलंय या दोघांनी दिलंय त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. थँक्यू सो मच. आणि जास्तीत जास्त आपल्याच युट्यूब वाहिनीला आपण एखाद्या स्पर्धेमध्ये आमंत्रण द्या. चला लक्ष्मीकांतजी आपण पुढे यायचंय. बंगाली म्हात्रे भरपूर मेहनत त्यांनी घेतले. प्रत्येक ग्राउंडवर झाडू मारला. इथे जेवढे काम आहेत ना त्यांनी गेले. लक्ष्मीकांत उर्फ बंगाली आपण यायचे पुढे. बंगाली म्हात्रे या नावाने प्रसिद्ध आहेत. कुणाल म्हात्रे यांना विनंती करीन की आपण त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. मनापासून या व्यक्ती करता टाळ्या वाजवायच्या आहेत. भरपूर मेहनत त्यांनी या स्पर्धेमध्ये घेतले आणि मिथुनदादा पाटील यांच्याकडून मिथुनदादा पाटील आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. जोरदार टाळ्या. चला आणखीन एक विशेष सन्मान. JPL ची संकल्पना पाहिली परंतु आयोजकांची भूमिका देखील फार महत्वाची होती. मी विनंती करीन मनीष म्हात्रे आपण यायचे पुढे आणि रुपेश म्हात्रे आपण देखील या. नवीन म्हात्रे चला या नवीन म्हात्रे आणि एकदा आयोजकांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मनापासून. निशाल म्हात्रे प्रथमेश भोईर या सर्वांनी या. 5 पांडव 5 जण. समित दादा पाटील थँक्यू आपण देखील या. संपूर्ण जीवचंद्र ग्रामस्थ त्यांचा देखील आभार. वाकीपाडा गावदेवी सर्व सदस्य खूप खूप धन्यवाद.
चला आपण विशेष सन्मान करूया. मी विनंती करेन. थँक्यू. त्यांनी सांगितले की आमचा सन्मान नको. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला सर्वांनी आता समोर यायचंय. कोणाला भेटेल बाईक, कोणाला मिळेल बायसिकल, कोण ठरेल उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि त्यानंतर बेस्ट फिल्डर, इमर्जिंग प्लेयर्स असे अवॉर्ड्स आहेत. फायनल मॅचचा हिरो खऱ्या अर्थाने बंटी सिक्सर संघाला जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये होताना तेव्हा तेव्हा समोरच्या टीमची घंटी वाजवले असा बंटी कल्पेश भोईर 8 रन देत 1 विकेट त्याने घेतलाय आणि बॅटिंग करताना महत्वाचा मच नीडेड षटकार ठोकला. 8 रन केलेत फायनल मॅच मध्ये. कल्पेश भोईर मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा हिरो. जबरदस्त परफॉर्मन्स. हृदयनाथजी भोईर यांना विनंती करेन की आपले शुभ असते टाळ्या वाजवायचंय खऱ्या अर्थाने कल्पेश भोईर करता. कल्पेश वेल डन. फायनल मॅचचा हिरो देखील ठरतोय, टीम देखील जिंकते. तुझा परफॉर्मन्स देखील अव्वल दर्जाचा, काय म्हणशील? चांगलं वाटतंय, आमची टीम जिंकली, खूप उत्साही वाटतंय एकदम. नक्कीच जोरदार टाळ्या कल्पेश करता. चला या स्पर्धेतला उत्कृष्ट फिल्डर 3-4 नावं आहेत आमच्यापर्यंत. ती नावं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. खास करून जास्ती कॅच जर पाहिलं ना तर आर्यन भोईरच्या नावावर आहेत 9 कॅच आणि हार्दिकच्या नावावर 7 कॅच आहे. परंतु ते कॅच कोणत्या मोमेंट वरती घेतली, कुठल्या सिच्युएशन मध्ये घेतले, किती धावांचा बेनिफिट संघाला राहिला आणि संघ जिंकला, या सर्व गोष्टींचं निरीक्षण केलंय. या स्पर्धेतला अव्वल दर्जाचा फिल्डर ज्याने कॅच तर घेतलेत, मॅच देखील जिंकवले, चांगली फिल्डिंग केले, वन अँड ओनली मिस्टर हार्दिक पाटील. टीम छत्रपती वॉरियर्स बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हार्दिक पाटील. अभिषेक म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. अभिषेक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हार्दिक पाटील ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. टाळ्या. ब्रँडेड स्पोर्टच्या माध्यमातून शूज आहेत. आणि आता हे नाव आवर्जून घेतलं जाईल. हार्दिक बेस्ट फिल्डर ठरलाय, शूज मिळालाय. काय जबरदस्त कॅचेस तुम्ही घेतलाय. नेमकं ही प्रॅक्टिस कुठून आली तुझ्यामध्ये? प्रॅक्टिस तर नाही, जेव्हा माझी वर्णी लागली छत्रपती वॉरियर्स मध्ये तेव्हा मी एकच मनात ध्येय ठरलं होतं की ज्या टीम मध्ये जाऊ आपण त्या टीम मध्ये 100% द्यायचा आपण प्रयत्न करू, एवढंच मी मनात ठरलं होतं. बेस्ट फिल्डरला ब्रँडेड स्पोर्ट कडून शूज आलेत. तू बेस्ट फिल्डर ठरलाय, शूज देखील आहे, ट्रॉफी देखील आहे. कसं फील करतोय? खूप प्राऊड फील करतो, कारण की ही ट्रॉफी माझ्या 1 वर्ष अगोदर हातातून गेली होती आणि आज ती माझ्यासोबत आली आहे. मला खूप प्राऊड फील होतं. कसं वाटलं हे आयोजन नियोजन? खूप छान आयोजन नियोजन होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी थँक्यू बोलेन छत्रपती वॉरियर्स, त्यांनी मला त्यांच्या टीम मध्ये वर्णी लावली. क्या बात आहे. जोरदार टाळ्या हार्दिक करता. चला या स्पर्धेतला इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट 4-5 नावं आहेत. यश बंटीचं नाव आहे, त्यानंतर हार्दिक म्हात्रेचं नाव आहे, अनेक सारे खेळाडू आहेत. हर्ष म्हात्रेचं नाव आहे. कोण आहे इमर्जिंग प्लेयर? दिवेश पाटील.
हार्दिक तो खेळाडू आहे जय श्रीराम संघाचा, ज्याने हर्ष उल्हास टीम मध्ये आणलाय. हर्ष म्हात्रे इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. हर्ष म्हात्रे यायचंय. 7 धावा डिफेन्स केल्यात, कमी धावा दिल्यात, विकेट घेतल्यात महत्वाच्या सिच्युएशन मध्ये, खास लॉग ओव्हर मध्ये. आणि अगोदर 2 मॅच मध्ये प्लेइंग 11चा हिस्सा नव्हता. लेट आला आणि त्याचा किस्सा त्याने सांगितलाय. लेट पण थेट. जोरदार टाळ्या. ब्रँडेड स्पोर्टच्या माध्यमातून शूज आहेत. काय बोलले पाटील, थँक्यू. सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. हर्ष म्हात्रे करता जोरदार टाळ्या. इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. हर्ष काय बोलशील, इमर्जिंग प्लेअरचा किताब मिळालाय, शूज मिळालाय, कसं फील करतोय? खूप आनंद होतोय, पण लास्टच्या मोमेंटला थोडस दबाव होता, झालं नाही पण माझ्यात. एकंदरीत जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये अनेक मोठमोठे खेळाडू आहेत, पण तुझी वर्णी इमर्जिंग प्लेअर म्हणून निवड झाली. कसा आयोजकांचा धन्यवाद व्यक्त करशील? कशी वाटली जुचंद्र प्रीमियर लीग? जुचंद्र प्रीमियर लीग चांगली होती यंदा, नाईटच्या स्वरूपात भरलेली. माझ्यावर हितेंद्रदानी भरोसा दाखवलेला, तर मी म्हणजे खेळ दाखवला माझा. त्यांचा धन्यवाद. नक्की जोरदार टाळ्या. हर्ष म्हात्रे इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आता आपण बोलणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. कोण असेल ज्याने सर्वाधिक विकेट घेतले? जितूचं नाव आलंय. नाव आहे दिवेशचं रेस मध्ये, नवीन म्हात्रेचं आहे. त्यानंतर जितेश बंधूचं नाव आहे, निखिल पाटीलचं नाव आहे, दर्पण म्हात्रेचं नाव आहे, हितेंद्र भोईरचं नाव आहे. कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? मी विनंती करीन आयोजकांनी की आपण सायकल सर्वात आधी आणायचे. ही सायकल आले. ऍडव्हेंचर बॉयजचे संस्थापक, चंद्रपाड्याचे समाजसेवक भावेशजी पुणेकर यांच्याकडून ही बायसिकल आले. आणि सायकल पासिंगचे देखील जे काही रोख रक्कम आहे ते द्यावी लागेल तुम्हाला. आयोजक आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. पार्ट ऑफ द जोक. ही सायकल ज्याच्या नावावर राहते 6 वर 10 विकेट. आता सांगायचं आहे अक्षय पाटील. अक्षय पाटील, बंधू निखिल. यस, निखिल नाही तर आहे वन अँड ओनली मिस्टर आर्यन भोईर, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. टीम पतुपेकर संघामध्ये खेळत असताना काय गोलंदाजी राहिले. 10 विकेट, T10 त्याच्या नावावर आहे. एकदा जोरदार टाळ्या आर्यन भोईर करता. आणि मला वाटतं त्याच्या आजूबाजूला देखील कोणी नव्हतं. लास्ट 8 विकेट 7 विकेट वर बाकी जितेश बंधू थांबला होता 8 विकेट वरती. 2 विकेटने पुढे होता आर्यन भोईर. भावेश पुणेकर यांच्याकडून सायकल. आर्यन कसं फील करतोय? बायसिकल मिळते. एकंदरीत जोचंद्र प्रीमियर लीग इतके सारे खेळाडू होते, पण तुझी वर्णी बेस्ट बॉलरचा किताब मिळतोय. खूप छान वाटते. आमचं टायटल थोडक्यासाठी गेलं, आम्ही नेक्स्ट इयर ट्राय करू. आणि एकंदरीत जुचंद्र प्रीमियर लीग आयोजकांनी जी मेहनत घेतली होती, आयोजकांविषयी आणि संपूर्ण जुचंद्र प्रीमियर लीग विषयी 2 शब्द. आयोजन अप्रतिम होतं, त्याने दरवर्षी असं आयोजन करावी हीच इच्छा आहे. जोरदार टाळ्या आर्यन करता. आर्यन ठरलाय बायसिकल मॅन, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आता बेस्ट बॅटर करता लंबी रेस आहे आणि बेस्ट बॅटर करता देखील सायकल आहे. ही सायकल अभिषेकजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आले. उद्योजक चंद्रपाडा आणि ब्रँडेड स्पोर्टच्या वतीने बॅट देखील आहे, ब्रँडेड बॅट. काय बोलले पाटील? पुन्हा एकदा थँक्यू.
ज्याने केल्यात या JPL मध्ये सर्वाधिक धावा, नावं आली पाहिजे आता. बंटी सिक्सर टीम, बंटी सिक्सर वेगळ्या मूड मध्ये आहे. दिवेश पाटीलचं नाव आहे, जितेश पाटीलचं नाव आहे, कल्पेश भोईरचं नाव आहे, निखिल पाटीलचं नाव आहे, दर्पण म्हात्रेचं नाव आहे, हितेंद्र भोईरचं नाव आहे. आणि इथून आता एक नाव सांगायचंय. चला 3 नावं घेतो. एक हितेंद्र भोईर, निखिल पाटील, दर्पण म्हात्रे, या तिघांमधला एक. चला आता 2 नावं येत आहेत, निखिल पाटील की दर्पण म्हात्रे. ऍक्च्युली मध्ये सध्या दर्पणचं नाव आम्ही मुद्दाम घेतलं, त्याचं नावच नाहीये. निखिल की हितेंद्र भोईर, निखिल की हितेंद्र भोईर. ज्याने या स्पर्धेमध्ये 139 धावा केल्याय, 6 मॅच मध्ये षटकारांची आतिषबाजी केले. आणि या स्पर्धेतला एकमेव असा बॅटर आहे ज्याने सलग लगातार 5 आणि टोटल 6 बॉल 6चा विक्रम केलाय. वन अँड ओनली मिस्टर दर्पण म्हात्रे, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. अभिषेक म्हात्रे यांनी दिलेली सायकल आणि ब्रँडेड स्पोर्ट यांच्या वतीने आलेली ही बॅट, मनापासून टाळ्या वाजवायचे दर्पण म्हात्रे करता. बायसिकल मॅन. दर्पण म्हात्रे दडपण टाकलं सर्व संघांवरती. दर्पण वेल डन. भरपूर रेस होती आणि तुझी निवड झाली. या सायकल वरती तुझं नाव आलंय, कसं फील करतोय? पहिला धन्यवाद करतो निखिल पाटीलचा, अजून प्रणयदा आणि नंदूभाऊ यांचा धन्यवाद करतो की त्यांनी मला ओपनिंगला पाठवल्याबद्दल. आणि एकंदरीत तुला ठाऊक होतं का तुला बेस्ट बॅटर मिळेल? बॅटिंगचं ठाऊक होतं. अजून काय मनामध्ये विचार आहे दुसरा? काय नाही म्हणा. एकंदरीत प्रथमेश देखील तुम्हाला तुमच्या टीम मध्ये इन केलं, पॅकर आहेत तुमचे, आणि काय म्हणाल त्यांच्याविषयी? पॅकरचं धन्यवाद करतो की त्यांनी मला 30,000 पॉईंट मध्ये घेतला आणि तशी खेळी झाली माझ्याकडून. आणि कसं वाटलं JPL जुचंद्र प्रीमियर लीग? खूप छान वाटले आणि दरवर्षीप्रमाणे अशीच भरत राहावी. एकदा जोरदार टाळ्या दर्पण म्हात्रे करता, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आयोजकांनी सांगितलंय की सिरीज आहे ना, यस कल्पेश म्हात्रे, सिरीज आयोजकांकडेच राहील, कारण की आयोजकांनीच ऑलराऊंडर प्रदर्शन केलंय. आणि सिरीजचा अगोदर देखील सांगितलंय की तुम्हाला 15,000 द्यावे लागतील. चला नंबर 3 चा मानकरी ठरलाय आगरी बॉईज. यायचंय पहिल्यांदा हा संघ आला आगरी बॉईज, आणि काय एंट्री पाहिली या संघाची. थोडक्यात हुकला, परंतु नंबर 3 चा मानकरी ठरलाय. आणि प्रत्येक मॅच शेवटपर्यंत गेला होता. दिवेश पाटील, मितेश, राकेश, कपिल मुकादम, संदेश, सूरज, अक्षय, रोहित, सर्व खेळाडू एकापेक्षा एक. दिशांत सुतार एक्स्ट्रा मेंबरच्या भूमिकेमध्ये होता. संदेशने देखील छाप सोडली या संपूर्ण JPL मध्ये. पंकज पाटील, कपिल मुकादमचा तो रन कोण विसरणार नाही. 1 बॉलला 2 रन त्याने केले. सूरज, आकाश, रोहित, अक्षय, जोरदार टाळ्या. नंबर 3 चा मानकरी ठरलाय आगरी बॉईज. अभिनंदन. गौरव म्हात्रे
यांचा हा संघ आणि काय खेळला हा संघ. टाळ्या वाजवायचा या टीम करता. फायर गन आपण बघतोय. आगरी बॉईज अक्षय पाटील आणि दिवेश देखील जोडले जातील. एकंदरीत आगरी बॉईज अप्रतिम खेळला. आगरी दणका दाखवला या टीमने. काय म्हणशील, थोड्या चुका झाल्यात परंतु ट्रॉफी तर आलाय. पहिल्यांदा आलाय, तिसऱ्या नंबरची ट्रॉफी आलाय. खूप छान वाटते. भले आम्ही हारलो सेमीला, खूप छान वाटलं आम्हाला. पहिल्यांदाच आमच्या ओनरला चान्स दिल्याबद्दल. आणि होतात थोड्या चुका, आणि पुढच्या वर्षी अजून मेहनत करेन आणि फायनल मारायचा प्रयत्न करेन. नक्कीच. एकंदर दिवेश याचे कॅप्टन आणि आयकॉन या दोन्ही भूमिका फार कठीण असतात, पण तुम्ही अप्रतिम पार पाडल्यात. काय म्हणशील एकंदरीत? सर्व खेळाडू आमचे चांगलेच होते. सर्वांनी चांगली खेळी केली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यांचे सर्वांचे मनापासून आभार. आणि कोणाला 17 प्लेअर मध्ये कोणाला चान्स नसेल भेटला तर त्यांनी रागावू नका. पुढच्या वर्षी अजून चांगलं केला त्यांना दुसऱ्या संघामध्ये पण घेण्यात येईल. आणि एकंदरीत JPL मध्ये पाहिलं तर सर्वात जास्त तुमच्या स्टँड मध्ये गर्दी होती. कसा सपोर्ट राहिला आगरी बॉयज टीमला तुमच्या समर्थकांचा? सपोर्ट तर खूपच होता आणि मी त्यांचं धन्यवाद करेन की त्याने मला आयकॉन बनवलं. आणि आमचे जे होते गौरव म्हात्रे, अभिदा यांनी मला चांगला सपोर्ट केला. कधी कोणतं काय बोललं ना, त्यामुळे त्यांचं सुद्धा धन्यवाद. क्या बात आहे. जोरदार टाळ्या आगरी बॉयज टीमच्या कॅप्टन करता. कॉंग्रॅच्युलेशन. तृतीय क्रमांकावरती हा संघ फिनिश झालाय. त्यानंतर यायचंय रनर अप द्वितीय पारितोषिक ज्या टीमच्या नावावर आहे जय श्री राम टीम. एका लाईनअप मध्ये येईल. काय जबरदस्त. ग्रुप स्टेज मध्ये पाहिलं तर पॉइंट टेबल मध्ये क्वालिफाय होत नव्हता. एक मॅच ची संधी मिळाली वियाना सुपर किंगच्या अगेन्स्ट. तो मोठा डोंगर उभारला. 70 अधिक धावा आणि तिथे त्या धावा रोखल्या गेल्या. म्हणूनच जय श्रीराम संघ क्वालिफाय झाला आणि तो फायनलची मॅच देखील केला. फायनल मध्ये थोड्या चुका झाल्या परंतु रनर अप महाअंतिम उपविजेता हा संघ ठरलाय. मार्मिकने इम्प्रेस केलं. काय फिल्डिंग केली. कैलास साटलेने आपली खरी ओळख दाखवली. टायगर अभी भी जिंदा आहे. हितेंद्र भोईरचा खेळ, निशांत म्हात्रेचा खेळ, रवी डवला चमकला. केवल मात्रे लकी चॅम्प या टीम मध्ये आहे. तो खेळतो ती टीम फायनल पर्यंत जाते. फायनल मध्ये यंदा पराभव झाला. दीपेश पाटील आपण देखील यायचंय. सागर भोईर आपण देखील यायचंय. सागर भोईर या. खऱ्या अर्थाने बघा टीम सिलेक्शन फार महत्वाचं असते आणि JPL मध्ये मेंटॉरची भूमिका बजावली सागर भोईरने. एक हिरा शोधला आणि तो सक्सेसफुल राहिला. म्हणून सागर भोईर तुमचं कौतुक करेन. दीपेश पाटील, सागर भोईर. कुणाल म्हात्रे आपण देखील या. महाअंतिम उपविजेता रनर अप जय श्रीराम टीम करता जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या टीम करता. जय श्रीराम नावाप्रमाणे केलंय काम. रनर अप राहिला या JPL सीझन 4 मध्ये.
हितेंद्र भोईर कॅप्टन कूल. हितेंद्र जबरदस्त टीम खेळली. बॉलर कैलास साठले चालला, फिल्डिंग मध्ये मार्मिक चालला. सर्व खेळाडूंनी चांगलं योगदान दिला. काय म्हणशील तुमच्या टीम बद्दल? पहिल्यांदा तर सर्व टीमचं अभिनंदन करेन. सर्व मुलं चांगली खेळली आणि हर्षने जे करून दाखवलं ते जबरदस्त होतं. आणि एकंदरीत जितू आणि हृदयनाथ यांनी भरपूर सपोर्ट केला. तुम्हाला रिटेन केलं यंदा देखील आणि पुन्हा एकदा कॅप्टनची भूमिका, त्याचा माझ्यावर पूर्ण भरोसा आहे. आणि एकंदरीत हितेंद्र भोईर याच्या नावावर अनेक मालिकावीर आहे. आज देखील मालिकावीरचं काही चान्सेस वाटतात का? काय माहित नाही. सस्पेन्स आहे आणि नक्कीच शुभेच्छा हितेंद्र भोईर करता. जोरदार टाळ्या. मालिकावीर द्यायची की मालिकावीर ज्याला असेल ना त्याने 15,000 रुपये पहिला आयोजकांकडे जमा करायचे आहेत. भरपूर मोठा सस्पेन्स आहे. मालिकावीर माझ्याकडे पण नेमका रेकॉर्ड सस्पेन्स ठेवलाय. माझ्याकडे फक्त पान आहे, बाकी रेकॉर्ड तिकडे विशाल भोईर त्यांच्या तोंडाने सांगतील. मालिकावीर करता आहे ही बाईक जी स्पॉन्सर केले जिग्नेश म्हात्रे, निलेश चव्हाण, भावेश म्हात्रे या त्रिमूर्ती आणि छत्रपती वॉरियर्स यांच्या वतीने. मालिकावीर कोण असेल? बंटी सिक्सर टीम एक नाव तुमच्याकडून हवाय. जितेश पाटील, कल्पेश भोईर 2 नावं आलेत. चला टीम पतुपेकर तुमच्याकडून नावं हवाय. निखिल पाटील, दर्पण म्हात्रे ही 2 नावं आलेत. जय श्रीराम इथून तुमच्याकडून नावं हवेत. रवी डवला, कैलास साठले, हितेंद्र भोईर आणि आगरी बॉईज दिवेश पाटील, अक्षय पाटील. अगदी जर पाहिलं ना मालिकावीरची रेस जवळ जवळ अगोदर तुम्हाला सांगतो की पॉइंटचा फरक आहे. टोटल 3 पॉइंटचा फरक आहे या बाईक जवळ. कामगिरी सर्वात आधी आपण ऐकूया आणि त्यानंतर त्या खेळाडूचं नाव तुमच्यापर्यंत येईल ज्याने टोटल 122 धावा केल्यात, 7 विकेट घेतलेत, 171 धावा आहेत, 171 पॉइंट टोटल. आणि ज्याने 139 धावा केल्यात, 5 विकेट, त्याचे 174 पॉइंट आहेत. अवघ्या 3 पॉइंटचा फरक आहे. आणि आपण विकेटला 7 पॉइंट सांगितले होते. ते 7 पॉइंट इंटू 7 विकेट तुम्ही कॅल्क्युलेशन करायचंय. 122 आणि 7 विकेटचं टोटल 171 पॉइंट. आणि त्यानंतर 139 धावा इंटू 5 विकेट म्हणजे 7 इंटू 5 टोटल 35, त्याचे 174 पॉइंट आहे. नाव सांगायचे आता. हितेंद्र भोईर, निखिल पाटील, दर्पण. ज्याने 3 पॉइंटच्या फरकने ही मालिकावीर घेतले, ही बाईक जिग्नेश म्हात्रे, भावेश म्हात्रे, निलेश चव्हाण यांनी स्पॉन्सर केले. असा एकमेव खेळाडू हितेंद्र भोईर. हितेंद्र भोईर की वन ओनली दर्पण म्हात्रे, JPL चा मिस्टर JPL. कांद्यावरती त्याला घेऊन येत आहेत हार्दिक पाटील. आणि हे दृश्य कॅमेरामॅननी देखील कैद करायचंय. प्रत्येकाचं स्वप्न असावं आपल्या करिअर मध्ये बाईक त्याच्या नावावर असावी. दर्पण म्हात्रेने ते करून दाखवलंय. छोटा पॅक बडा धमाका साने गुरुजी संघाचा खेळाडू पतुपेकर मध्ये खेळत असताना त्याला मिळाले ही बाईक. अभिनंदन, पहिली बाईक त्याच्या करिअरची. 3 पॉइंटचा फरक होता. जर हितेंद्र भोईर शेवटची मॅच लवकर आली असती तर कदाचित बाईक त्यांच्या नावावर असते किंवा 1 विकेट घेतला असता तरी बाईक असती. 3 पॉइंट
टाळ्या वाजवा. आपल्या गावातील खेळाडू यंग टॅलेंट बाईक घेतोय आणि त्याच्याकरता जेवढ्या टाळ्या शिट्ट्या येतील ना तेवढा त्याचा कॉन्फिडन्स वाढवेल येणाऱ्या स्पर्धांमध्ये. आता दर्पण मात्रे गाडीवरच बसायचंय. बायकर मॅन म्हणून आता त्याला देखील बोललं जाईल. दर्पण मोठा सस्पेन्स होता, 3 पॉइंटचा फरक. तुला नक्कीच भरोसा होता की तुला मालिकावीर मिळेल? भरोसा तर नव्हता पण भेटली आणि आनंद होतोय खूप. हे तुझं नशीब होतं कारण की हितेंद्र भोईर लेट आला, त्याला विकेट पण मिळाला नाही. 3 पॉइंटचा फरक आणि जे फेर आहे ना ते आयोजकांनी काढलेला आहे. सर्व आमच्या स्कोररनी अपडेट दिलंय. एकंदरीत काय म्हणशील आयोजनाविषयी? काही काहींना वाटलं की हितेंद्र भोईरच आहे मालिकावीर, तुझं नाव आलं, तू काय म्हणशील? आयोजकांचा धन्यवाद करतो की जे ज्याचा आहे त्यालाच भेटलं पाहिजे. शाबास, ही गोष्ट मला ऐकायची होती. ज्याचा आहे त्यालाच बाईक मिळते. एकंदरीत ही बाईक कुणाला घरी गेल्यावर दाखवशील? तुझ्या खास व्यक्तीला, खास करून तात्याला आणि मम्मी पप्पाला. मम्मी पप्पांचा किती सपोर्ट असतो? दर्पण कंटिन्यू आपण क्रिकेट खेळत असतो आणि आरडाओरडा भरपूर होतात. क्रिकेट भरपूर खेळतात, परंतु आता ही गाडी बघून ते खुश होतील. हो नक्कीच, सर्व खुश होतील. आणि जुचंद्र गावाने तुला सपोर्ट केलाय त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं अभिनंदन करतो. पतू विषयी 2 शब्द. पातुदा विषयी बोलायचं 2 कमीच आहेत. थोडं कमीच बोलतो. एकदा जोरदार टाळ्या. बायकर मॅन JPL, मिस्टर JPL दर्पण मात्रे. एकदा मनापासून टाळ्या. पुन्हा एकदा अभिनंदन दर्पण. कॉंग्रॅच्युलेशन. बॅट देखील आहे ब्रँडेड स्पोर्टच्या वतीने. आणि यायचंय चॅम्पियन टीम. आणि चॅम्पियन टीम तुमची एक वेगळी एंट्री असणार आहे. तुम्ही एका लाईनअप मध्ये यायचंय, इथे मेडल दिलं जाईल आणि वरती यायचंय. वरती आणि बंटी दादा आपल्याला देखील कंपल्सरी यावं लागेल. बंटी दादा, बंटी पाटील आपण यायचंय. दीपक पाटील, चला. बंटी सिक्सर सर्वांनी जवळ यायचंय. विनिंग टीम करता टाळ्या तुम्ही वाजवायचंय, त्यांना प्रोत्साहन द्यायचंय, चेअरअप करायचंय. जोरदार टाळ्या. बंटी सिक्सर, जितेश पाटील. इथून नंतर आपण डायरेक्ट स्टेजच्या वर. हितेश भोईर, भावेश भोईर, सौरभ, विनय मात्रे, संतोष, मोनिश, प्रीत, विनीत, शुभम मात्रे, कल्पेश भोईर, बंटी, पंकज, हार्दिक मात्रे आणि विशाल मात्रे. आणि आता यावंच लागेल. बंटी दादा चला या, अन्यथा ट्रॉफी दिली जाणार नाही आयोजक सांगतात. एवढा चांगला प्रोग्राम झाला. आपण यायचंय. चॅम्पियन आहे, डिझर्व करताय. या आपण. दीपक पाटील आपण यायचंय. दीपक पाटील यायचंय लवकर. थोडा तरी मान ठेवायचा आहे. जोरदार टाळ्या दीपक पाटील यांच्या करता. त्यांचा संघ आणि उद्या बंटी सिक्सर तुमचा फोटो पेपरामध्ये येणार आहे.
डीजेला विनंती करीन की आपण चॅम्पियन गाडी गाणं रेडी ठेवायचंय. बंटी सिक्सर 2727 JPL सीझन 4 लेट पण थेट एंट्री झाली. चॅम्पियन टीम 2025 जुचंद्र प्रीमियर लीग. बंटी सिक्सर 2727 चॅम्पियन करांचा आभार. अप्रतिमरित्या जुचंद्र प्रीमियर लीग सक्सेसफुल रित्या पार पाडली आणि चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल ना तर आयोजकांच्या वतीने क्षमस्व. चॅम्पियन टीमचा कॅप्टन देखील येईल. आता सक्सेसफुल कॅप्टन म्हणून ओळखला जाईल जितेश. फार खुश असतील. विनर टीमचे कॅप्टन आहात. टीम देखील विनर राहिलाय. काय म्हणाल? नक्कीच खूप खुश आहे. ही ट्रॉफी सेकंड टाइम मी उचलली, त्याचा पण मला आनंद होतोय खूप. नक्कीच ओमसाई टीम मध्ये ज्यावेळी तुम्ही होता त्यावेळी देखील ट्रॉफी आली, परंतु बंटी सिक्सर या टीम मध्ये मागील पर्व होतं तिथे थोडासा निराशा आला आणि यंदा ग्रुप स्टेज मध्ये देखील थोडासा अडथळा आला. परंतु तुम्हाला जो वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले तिथून तुम्ही मागे वळून पाहिलं नाही. काय म्हणाल एकंदरीत? नक्कीच आम्ही नशिबावर वरती आलो आणि नशिबाने आमची साथ दिली. आणि कसं वाटलं हे आयोजन नियोजन? बघा या आयोजनामध्ये एक गोष्ट दिसून आली की जी गोष्ट फेर आहे ना, ज्याला मालिका वीरचा हकदार आहे त्यालाच ती मालिका वीर बाईक देखील दिले. ही गोष्ट खूप चांगली झाली आणि दरवर्षी तुम्ही असंच आयोजन करा. खास करून मनीष म्हात्रे, प्रथमेश भोईर आणि रुपेश कल्पेश, तुम्ही स्वतः नवीन, असं दरवर्षी आयोजन करा. खूप चांगलं आयोजन होतं आणि आमचा पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा असेल. क्या बात. आणि एकंदरीत बंटी दादा भरपूर सपोर्ट करतायत तुम्हाला आणि तुमच्या टीमला. काय म्हणाल त्यांच्याविषयी? बंटीने एंट्री फक्त आम्हाला एन्जॉय करायसाठी टाकली होती, पण एन्जॉय करता करता आम्ही कधी बक्षीस मारला आम्हाला समजलं नाही. नक्की जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. आणि 2 वेळा ट्रॉफी उचलली. अलाउन्स आम्ही अगोदर देखील केलं. ओमसाई टीम मधून एकदा ट्रॉफी उचलली आणि एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा बंटी सिक्सर 2727 चॅम्पियन टीम. चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर क्षमस्व. आणि ही स्पर्धा अप्रतिमरित्या पार पडली. सर्व आयोजकांचं खूप खूप धन्यवाद. जुचंद्र ग्रामस्थांचं धन्यवाद. आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली असं जाहीर करतो आणि आम्ही इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू. हॅलो हॅलो